निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेजी यांनी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांना व्यक्तिशः फोन करून मी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि अपेक्षा व्यक्त केली होती की ते अत्यंत पारदर्शकतेने आणि स्वायत्तपणे तत्वनिष्ठ कारभार करतील. परंतु आजची त्यांची पत्रकार परिषद ऐकून माझी फार निराशा झालेली आहे. दुर्दैवाने आज त्यांनी केलेली विधानं ही मला फार चक्रावून टाकणारी आहेत. कारण वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे निवडणुका होतात आणि निवडणूक आयोगाचं स्वतःचं असं वेगळं कर्मचारी यंत्रणा नसताना सुद्धा आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य खात्याचे कर्मचारी अशा सगळ्यांना हायर करून आपल्याकडे प्रक्रिया राबवली जाते. असं असतानाही आता अचानक निवडणूक आयुक्तांनी म्हणणं की आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही हे समजण्याच्या पलीकडचं आहे. महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा विरोधी पक्षातले सगळे लोक ईव्हीएमवरच शंका घेत आहेत, ईव्हीएम नको अशी मागणी एकीकडे चालू आहे, तेव्हा असलेल्या ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जो जोडून आहे तो व्हीव्हीपॅटच काढून टाकणे हे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे.